बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा वाट चुकलेलं कोकरू. आज नाही म्हटलं तरी खूपच दगदग झाली दोघांची. पहाटे पहाटेच दिलाचा अमेरिकेहून फोन आला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला. म्हणाली, आई बाबा, लग्नाच्या 40व्या वाढदिवसाबद्दल अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. आम्ही दोघी शरीराने दूर असलो तरी जवळ आहोत असे समजून सेलिब्रेट करा. मजा करा, बाहेर जेवा, शॉपिंग करा, एखादं नाटक बघा किंवा संध्याकाळी समुद्रकिनारी फिरायला जा. ऐकताय ना मी काय सांगते ते? तसे आप्पा म्हणाले, बेटा कल्पना छान आहे, पण हे सारं आम्हाला पेलवायला हवं ना. आम्ही विशीतले तरुण थोडेच आहोत आता. बाबा, हीच आपल्या भारतीयांची मनोवृत्ती मला नेहमी खटकते. 60 झाली, नोकरी कर्तव्यातून मुक्त झालो, आता म्हातारे झालो, सगळं संपलं, जणू जीवनातून मुक्त झालो असं वागतात. उलट जीवनाचा आनंद लुटण्याची हीच खरी वेळ आहे. पैशाची काळजी करू नका. थोड्याच वेळात कुरिअरने भेटवस्तू व पैशाचा ड्राफ्ट येईल. कालच मी ऑनलाईनवरून तशी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. आई कुठे आहे? इथे जवळ उभी आहे. तिला द्या फोन. आई, हार्दिक अभिनंदन. हे बघ, मी बाबांना सगळं सांगितलंय. त्याप्रमाणे दोघं मस्त एन्जॉय करा, आनंदात राहा. हं, ओके, बाय. म्हणून तिने फोन ठेवला. फोन ठेवताच आप्पा म्हणाले, पोरी उगाच त्रास घेतात. म्हणे ड्राफ्ट पाठवलाय, भेटवस्तू पाठवली आहे, बाहेर जेवायला जा, नवीन कपडे घ्या. काय काय गरज आहे का? त्यापेक्षा ते पैसे त्यांच्या खात्यात जमा करून टाकू. अडीनडीला त्यांच्याच कामी येतील. इतक्यात पुन्हा फोन वाजला. सुमती जवळच होती. तिनं घेतला. शिला जर्मनीहून बोलत होती. आई, बाबा, लग्नाच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा. अगं, कधीची मी फोन लावतीय. कुणाशी बोलत होतात? दुसऱ्या कुणाशी. नीलाचा अमेरिकेहून फोन आला होता. एनिवे, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. एन्जॉय युअर सेल्फ. मी ऑनलाईनवरून ड्राफ्ट आणि केक पाठवला आहे. तो मिळाला की मला मेल करा. ठेवू? जरा घाईत आहे. हां, खरं तर आज लग्नाचा वाढदिवस हे दोघांच्या पार डोक्यातून गेलं होतं. दोघी मुली दूर गेल्यापासून कुठल्या सणा समारंभात स्वारस्य राहिलं नव्हतं. मुलींचं मायदेशी येणं हा मोठा उत्सव, हाच मोठा सण. त्यांच्या संगतीत त्यांच्या आग्रहाने हिंडणं, फिरणं, खाणं व्हायचं. त्या परत गेल्यावर नंतरचे दिवस त्या गोड आठवणीवर जायचे. डोळे पुन्हा त्यांच्या वाटेकडे लागून राहायचे. दोघींनी इतक्या कळकळीनं सांगितल्यावर आप्पा सुमतीनं ठरवलं, लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. मुलींचा विरस करायचा नाही. फोनवरचं बोलणं संपेपर्यंत चांगलंच उजाडलं. खिडकीतून सूर्याची कोवळी किरणं आत डोकावू लागली. बाहेर वाहनांची घरघर सुरू झाली, तर घराघरातून माणसं उठल्याची चाहूल. सुमती तोंड धुवून स्वयंपाकघरात आली, नव्या उत्साहात, नव्या उमेदीनं. पहाटे पहाटे मुलींशी बोलल्याचा परिणाम. तिने माधवरावांचे म्हणजे आप्पांचे आवडते दडपे पोहे करायचं ठरवलं. चहा ठेवला. आप्पा अनिक आटपून आत येत म्हणाले, सुमतीबाई, आज स्वयंपाकाला सुट्टी द्या जरा. मुलींच्या मनाप्रमाणे बाहेर जाऊ, मजा करू. हो ना, इतकं आवर्जून सांगितले त्यांनी. गेलो नाही म्हटलं तर वाईट वाटेल. सखूबाईचं काम आटपलं की बाहेर पडू. तोपर्यंत आपल्या आंघोळी आटपू. दोघं तयार होईपर्यंत अनेक नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे फोन आले. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. मग त्यांच्याच तोंडून कळलं की सारी करामत नीला शिलाची.
दोघींनी ईमेल करून सर्वांना कळवलं. हे पाहून आप्पा सुमतीचं मन मुलींच्या प्रेमानं भरून आलं. दोघं तयार होऊन बाहेर पडली. प्रथम देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतलं. अभिषेकासाठी पैसे भरले. मग एका चांगल्या पॉश हॉटेलात जेवण घेतलं. एरवी कधीही साडीच्या दुकानात न येणारे आप्पा, त्यांचं म्हणणं, तुम्ही बायका साडी घ्यायला फार वेळ घेता बुवा, वैताग येतो. ते अगदी सुमतीच्या मागेच लागले साडी घे म्हणून आणि तिला घेऊन दुकानात आले. पैठणी घे म्हणून आग्रह करू लागले. तशी सुमती म्हणाली, एवढी भारी साडी नेसून जायचंय कुठं, आता पेलवत नाही, मी आपली प्रिंटेड सिल्क घेते. मग फार साड्या काढायला न लावता पटकन एक साडी पसंत केली. मग सुमतीनं आप्पांनाही एक शर्ट घ्यायला लावला. मग दोघं समुद्रकिनारी आली. एका निवांत जागी बसून समुद्राची शान आणि नाचणाऱ्या लाटा पाहत राहिली. सूर्यास्त झाला. अंधार पडायला लागला. हळूहळू वर्दळ कमी व्हायला लागली. तसं दोघं उठली. रिक्षा करून घरी आले. दुपारचं जेवण जरा जडच झालं होतं. समुद्रकिनारी चणे शहाळ पिल्याने भूक नव्हतीच. हात पाय धुवून सुमतीनं देवापाशी दिवा लावला. कपडे बदलले. मग टी व्हीवरच्या मालिका पाहायला बसले. काय सुमतीबाई, काय म्हणता, मजा आली ना? पोरींच्या आग्रहामुळं बाकी आपला लग्न वाढदिवस थाटात साजरा झाला. जुने दिवस आठवले. हो ना, अगदी मनसोक्त हिंडलो, फिरलो, खाल्ले, प्यालो, खरेदीही झाली. पण मुलींची उणीव भासली. त्याला नाईलाज आहे, पण मनानं मात्र त्या इकडंच होत्या. हो हो, हे मात्र नक्की. आज खूप थकलोय, तेव्हा उद्या त्यांना ईमेल करून सविस्तर वृत्तांत कळवीन. आज जरा लवकरच झोपू. हो, माझ्याही पापण्या जड झाल्यात. बातम्या संपताच दोघं झोपायला आत आली. अंथरुणाला पाठ टेकता दोघांना गाढ झोप लागली. अचानक दारावर थापा मारल्याचा आवाज आला. पाठोपाठ बेल वाजली. आप्पांना वाटलं भास झाला. मग आप्पासाहेब, आप्पासाहेब अशा हाका कानावर पडल्या. सुमती व आप्पा खडबडून जागे झाले. म्हणाले, कुणीतरी हाका मारतंय, ऐकलंस तू? हो ना. प्रथम दारावर थाप मारल्याचा आवाज, मग बेल आणि आता या हाका. या अवेळी कोण असेल? काळजात धडधडलं. थांब, मी बघतो ते. म्हणून ते उठले. त्याने दिवा लावला. घड्याळात पाहिलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. हॉलमध्ये येऊन त्याने दिवा लावला. पीप होलमधून पाहिलं तर शेजारच्या विंगमधले कांतीबाई आणि लीलाबेन उभ्या होत्या. ती दोघं खूपच घाबरलेले दिसत होते. आप्पांच्या छातीत धस्स झालं. त्याने तत्काळ दार उघडलं आणि विचारलं, कांतीबाई, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? त्यांच्या तोंडून शब्द उमटत नव्हते. त्यांची उंच अंगकाठी उभी थरथरत होती. लीलाबेनला रडू आवरत नव्हतं. साडीच्या पदराचा बोळा तोंडावर ठेवून त्या हुंदकी आवरण्याचा प्रयत्न करीत होत्या. आप्पा म्हणाले, आधी तुम्ही आत या, आत या, आरामात बसा, मग सांगा काय झालं ते. अगं अगं सुमती, जरा पाणी आण. सुमतीनं दोघांना पाणी दिलं. तसं लीलाबेन औंडा गिळत म्हणाल्या, पंकजनं यांच्या अंगावर हात उगारला. काय? हो, सांगायलाही लाज वाटते. गेले काही दिवस यांच्या पाठी लागलाय की घर त्याच्या नावावर करा किंवा वेगळं घर घ्यायला पैसे द्या. आता एवढे पैसे कुठून देणार? 3 मुलांची शिक्षण, दोघांची लग्न, शिवाय त्या दोघांना घरासाठी पैसे. आता 3रा वाटणी द्या म्हणून हात धुवून मागे लागलाय. आम्ही म्हटलं, आमच्यानंतर हा फ्लॅट तुलाच, तर ऐकत नाही. त्यावरून गेले कित्येक दिवस बाप लेकाची वादावादी चालू आहे.
आज आज अगदी कहरच झाला. ह्यांनी म्हटलं पैसे मिळणार नाहीत, दुसरा फ्लॅट घेऊन देता येणार नाही. तसं त्याचं डोकंच भडकलं. हात उगारत सरळ अंगावर धावून आला तो. तसं मीच ह्यांना मागं खेचलं. ह्यांचा हात धरून सरळ इकडे घेऊन आले. इतक्या रात्री कुठे जाणार? दुःखानं त्यांचं सर्व अंग गदगदत होतं. कपाळ घामानं भिजलं होतं. सुमतीनं पुढं होऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. स्पर्शानेच धीर दिला. पंकज असं करतोच कसा? त्याचं डोकं ठिकाणावर दिसत नाही. घर कुणाचं? त्याची हिंमतच कशी झाली? आप्पा उद्वेगानं म्हणाले. तेच ना, त्या कुणा सिंधी पुरीच्या लफड्यात पडल्यापासून असा विचित्र वागतोय. मला तर भीती वाटते की हा माथेफिरू एक दिवस आमचा दोघांचा खून तर करणार नाही. कांतीबाईंच्या थरथरत्या ओठातून शब्द बाहेर पडले. भीतीनं संतापानं त्यांची काया जणू कापतच होती. त्यांचा हात हातात घेऊन आप्पा म्हणाले. कांतीबाई, तुम्ही बिलकुल घाबरू नका. फ्लॅट तुमचा आहे. नॉमिनी लीलाबेन आहेत. पंकज तुम्हाला घराबाहेर काढू शकत नाही. पूर्ण सोसायटी तुमच्या पाठीशी आहे. उलट तुम्हीच त्याला बाहेर ढकलू शकता. वाटल्यास उद्याच कमिटीची मीटिंग बोलावून त्याला चांगला दम देऊ. काय स्वतःला समजतो काय तो? चला चला, मी तुम्हाला घरी सोडतो. बघतो काय करतो ते. चला. अहो, आजची रात्र त्यांना इकडे झोपू दे. फार घाबरलेत दोघे. उद्या सकाळी बघू, सुमती म्हणाली. हो हो भाईसाहेब, आज त्याचं डोकं ठिकाणावर नाही. रागाच्या भरात तो तुमच्या अंगावर हात टाकायचा. पदरानं चेहरा पुसत लीलाबेन म्हणाली. दीर्घ उसासा सोडून आप्पा म्हणाले. तुमचं म्हणणं पटतं मला. इतक्या रात्री परत तमाशा नको. आज तुम्ही येथे शांतपणे झोपा. काही काळजी करू नका. उद्या सकाळी बघू. आप्पाने हॉलमधला डबल सोफा उघडला. सुमतीनं चादर अंथरली. उशा ठेवल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणून ठेवल्या आणि म्हटलं, काही लागलं तर निसंकोचपणे सांगा. मला हाक मारा. आरामात झोपा. त्यांच्या प्रेमळ शब्दांनी दोघांना गहिवरून आलं. गावात स्वतःचे 3 मुलगे असताना मध्यरात्री सोसायटीतील शेजाऱ्याकडे आसरा घ्यावा, केवढा दैव दुर्विलास. आकाशालाही न पेलणारं दुःख कधी कुणाच्या वाट्याला येईल याचा नेम नाही. आप्पा सुमती आत येऊन पडली. आप्पा हळहळत म्हणाले, बिचारे कांतीबाई आणि लीलाबेन, या उतरत्या वयात असा प्रसंग यावा. आजकालच्या तरुणाची बुद्धी कुठे भरकडत चालली आहे देव जाणे. इतका शिकला सवरलेला मुलगा आपल्या जन्मदात्यावर उठतो म्हणजे काय? तेच ना, माझा विश्वासच बसत नाही. आपल्या डोळ्यांसमोर मोठा झाला. लहानपणाचे संस्कार एकदम विसरला की काय? आपल्याला मुलगा नाही हे बरंच झालं. आपल्या दोन्ही मुली किती गुणी प्रेमळ आहेत. आज लीलाबेनची मला फारच दया आली. तुम्हाला आठवतं आपल्याला दोन्ही मुली म्हणून त्या कशा बोलायच्या? वरून बोलणं गोडगोड असलं तरी आत वेगळाच अर्थ दडलेला असायचा. मनाला अनेकदा घायाळ करून जायचा तो. जाऊ दे ग, त्या सगळ्या जुन्या गोष्टींचा विचार करू नकोस आता. झोप झोप आता. कुशीवर वळून ते झोपले. 5-10 मिनिटात घोरायलाही लागले. सुमतीची झोप मात्र पार उडाली. नको म्हटलं तरी अनेक जुने दिवस, जुने प्रसंग आठवायला लागले. सुमतीच्या नीला, शिला, लीलाबेनच्या 2 मुलांच्या बरोबरीच्या. पंकज त्यांना बऱ्याच वर्षांनी झाला. मुलांना स्कूल बससाठी गेटात सोडायला आणायला जाताना भेट व्हायची. लीलाबेन बोलायची संधी कधी सोडत नसत. सुमतीबेन केम छो? तुम्ही नोकरी सोडणारच ऐकलं? विचार करून सोडा बरं. एकदा सोडली की परत मिळणं कठीण. त्यातून तुम्हाला दोन्ही मुलीच. त्यांना हुंडा द्यायला आणि म्हातारपणासाठी आत्तापासून पैसे जमवायला नको का?
लीलाबेनचं असं तिरकस बोलणं सुमतीला आवडत नसे. मग ती म्हणायची, आमच्या महाराष्ट्रीय लोकात हुंडा देत नाहीत आणि कायद्याने हुंडाबंदी आणली आहे. तुम्हाला माहीत असेलच, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं करणं हे महत्त्वाचं. ते तर झालंच, पण चांगला श्रीमंत जावई हवा तर तितका खर्च करायला नको का? आता हुंडा म्हणून कोणी देत नाहीत, पण मुलीसाठी दागिने, कपडे, फ्रीज, वॉशिंग मशीन, व्हिडिओसारख्या महाग वस्तू देतोच ना. ते पुढचं पुढे म्हणून सुमती तिथून सटकायची. कुणाची वाद घालण्याचा तिचा स्वभावच नव्हता. आपण बरं की आपलं काम बरं. कुणाकडे बसायला, खाली कटड्यावर गप्पा मारायला ती जात नसे. वाटेत कुणी भेटल्यावर 1-2 शब्द बोलून पुढे जात असे. लीलाबेन माहेरच्या बऱ्यापैकी श्रीमंत. गुजरातमध्ये तिच्या वडिलांचा कापडधंद्याचा व्यवसाय. तेथून ती बांधणी साडी, ड्रेस मटेरियल, चनिया चोळी मागवी. मुलं शाळेत गेल्यावर 2 मोठ्या पिशव्यात भरून घरोघरी ओळखीच्या घरी विकायला जात असे. एक दिवस दुपारी सुमतीकडे आली. मुलींसाठी चनिया चोळी घे म्हणून आग्रह करू लागली. सुमतीनं म्हटलं, मुलींना चनिया चोळी घालायला आवडत नाही, त्यांना हवा असल्यास मग घेईन. तशी लीलाबेन म्हणाल्या, हरकत नाही, पण तुमच्या कुणा मैत्रिणीला, नातेवाईकाला हवा असल्यास सांगा हं, मी तुम्हाला त्यावर कमिशन देईन. नाहीतर माझ्या व्यवसायात तुम्ही भागीदार का होत नाहीत? आता नोकरी सोडणार म्हणता ना, घरी बसून तेवढाच संसाराला हातभार. बघू म्हणत गप्प बसली. पण मनात आलं, तुमच्यासारखी साडीची ओझी घेऊन दारोदार जाणं आवडत नाही. नाहीतर मी नोकरीच सोडली नसती. आहे त्यात मी समाधानी आहे. परंतु लीलाबेनचं कौतुक वाटायचं. किती जिद्द, किती चिकाटी. कांतीबाईसुद्धा नोकरी व्यतिरिक्त पत्नीच्या नावावर युनिट, विमा, पोस्ट सेव्हिंगचा व्यवसाय करीत. त्यामुळे हातात 4 पैसे खुळखुळत. त्यांना महागड्या वस्तू घेणं परवडत असे. त्यावेळी फ्रॉस्ट फ्री फ्रीज, वॉशिंग मशीन, व्हिडिओ या वस्तूंचं अप्रूप असायचं. तेव्हा बँका आजसारख्या कर्ज देत नसत. बाजारात कुठलीशी नवी वस्तू येवो ती लीलाबेनकडे येत असे. मग कुणी ओळखीचं भेटलं की त्या खुलवून खुलवून सांगत, आमच्याकडे थंडगार सरबत घ्यायला या, व्हिडिओवर सिनेमा बघायला या म्हणून आग्रह करीत असत. सुमती भेटली की आग्रह अधिकच व्हायचा. तेव्हा तिला मनाला लागे, पण मग ती दुर्लक्ष करी. लीलाबेनला पंकज थोड्या उशिराच झाला. 3राही मुलगाच. मग लीलाबेनचा तोडा काय विचारता. येता जाता मुलांचे कौतुक. बघता बघता मुलं शाळेतून कॉलेजात आली. आमचा निलेश इंजिनियर व्हायचा आहे म्हणतो, त्याने पुण्याला ॲडमिशन घेतली आहे. रितेशला ना हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, त्याला दिल्ली आणि भुवनेश्वरला ॲडमिशन मिळाली आहे, पण तो अहमदाबादसाठी प्रयत्न करतो आहे. पंकज अजून लहान, त्याला मी लांब नाही पाठवणार. तुमच्या मुली काय करतात हो? त्यांच्या ह्या अशा गोड बोलण्यातून ते आपल्यावर वार तर करीत नाहीत ना असं वाटायचं. एखाद्या बेसावध क्षणी मनात यायचं, आपल्या दोन्ही मुली लग्न होऊन दूर गेल्या तर आपलं कसं होणार. जीवनातला सगळा रसच आटून जाईल. मग ती मनातल्या मनात प्रार्थना करायची, निदान एकीला तरी मुंबईतच सासर मिळो. मनासारखं सर्व घडलं तर ते आयुष्य कसलं. नशिबाचा वाटाही मोठा असतो. नीलानं BCom नंतर कॉम्प्युटर कोर्स केला. त्याच कंपनीत कामाला लागली. तिथेच शिकवणाऱ्या एका गुजराती सहकार्याने तिला मागणी घातली. मुलगा चांगला उच्च शिक्षित होता. विरोधाचा प्रश्नच नव्हता. दोघांचं लग्न झालं. त्याला अमेरिकेत काम मिळालं आणि दोघं पार 7 समुद्रापलीकडे गेले. सुमतीला रडू आवरे ना, चैन पडे ना. नीला समजूत काढीत म्हणाली, आई अशी रडतेस काय? आता अमेरिका लांब नाही. फोन, ईमेल, चॅटद्वारे रोज भेटू. तू कम्प्युटर शिकून घे, मग रोज मला मेल कर. शिवाय मी आठवड्यातून एकदा फोनवर बोलेन. तिनं स्वतःचं समाधान करून घेतलं. वाटलं शिला तरी मुंबईत राहील, कारण आधीपासून ती बुद्धिमान, तल्लख डोक्याची.
करिअरिस्ट, भरपूर शिकायचं, पदव्या घ्यायच्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं असा तिचा ठाम निर्णय. BA जर्मन घेऊन पदवी घेतली, मग MA केलं, त्यातच सखोल अभ्यास करून PhD केली, मग संशोधन प्रबंध लिहिला. त्यासाठी तिला जर्मन विद्यापीठाची 2 वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली. एक दिवस तीही उडून गेली. 2 वर्षानंतर तिथेच तिला चांगली नोकरी मिळाली आणि तिथेच ती चिकटली. सुदैवाने तिकडे तिची एका महाराष्ट्रीय मुलाशी गाठ पडली. दोघांचे सूर जुळले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग भारतात येऊन लग्न केलं आणि परत गेले. आज दोघी लांब असल्या तरी वर्षातून एकदा आलटून पालटून येतात. मदर्स डे, फादर्स डे, वाढदिवस, सणा समारंभाला आठवणीने फोन करतात, भेटी पाठवतात. शरीराने दोघी दूर असल्या तरी मनाने खूप जवळ आहेत. खरं तर आई बाबा तुम्ही तिकडेच कायमचे या म्हणून लागल्यात, परंतु इतकी वर्षे इथे रुजलेली मुळे उखडून एकदम तिकडे दूर लावायची. वाटतं तितकं सोपं नाही ते. सध्या तरी मनावर घेतलं नाही, पण कुठल्याही अडचणीला त्या धावून येतील हे नक्की. हा भावनिक आधारच खूप मोठा आहे. आयुष्याच्या संध्याकाळी माया, प्रेम, आपुलकी याहून दुसरं काय लागतं. आज कांतीभाई लीलाबेनवर किती केविलवाणी परिस्थिती आली आहे. देव करो अशी परिस्थिती वेळ कुणावर न येवो. देवा त्यांच्या पंकजला चांगली बुद्धी दे, म्हणून ती मनातल्या मनात प्रार्थना करीत राहिली. कधीतरी तिचा डोळा लागला. दूधवालीची 2दा बेल वाजली तशी सुमती खडबडून जागी झाली. शेजारी आप्पा नव्हते. अरे गेले कुठे? अचानक रात्रीचा प्रसंग आठवला आणि अंगावर काटा आला. लगबगीने बाहेर आल्या आणि दार उघडून दूध घेतलं. तशा लीलाबेन उठू लागल्या. त्याने हाताने सावकाश उठा, घाई नाही असे सांगितलं. तशा त्या पुन्हा लवणल्या. हॉलचं दार हलकेच लुटून त्या आत आल्या. आप्पासाहेब बाथरूममध्ये गेले होते. सुमतीनं बेसिनवर तोंड धुतलं. ती स्वयंपाकघरात आली. तिनं चहा ठेवला. इतक्यात आप्पा आत आले. सुमती म्हणाली, खायला काय करू? उपमा कर, जरा तिखट गोड कर, या लोकांना आवडतो. बाकी काल रात्री फार वाईट झालं. मुलानं जणू त्यांना घराबाहेर काढलं. ज्येष्ठ नागरिकावर किती बिकट परिस्थिती आली आहे. हो ना, मलाही फार वाईट वाटलं. ते दोघे मोठे तसे स्वतःची लहान मुलं थोडी मोठी होईपर्यंत राहिले, मग गेले वेगळे राहायला. आता हा पंकज सर्वात लहान म्हणून फार लाडका, त्यानं असं का वागावं? स्वार्थापोटी आजची पोरं कुठंपर्यंत जातील काही नेम नाही बाई. इतक्यात लीलाबेन उठल्याची चाहूल लागली. बोलणं तिथंच थांबलं. सुमतीनं पटकन उपमाची तयारी केली. लीलाबेन तोंड धुवून आत आल्या. आप्पा म्हणाले, झोप लागली ना नीट? पंकज किती वाजता ऑफिसला जातो? 9, 9:15 पर्यंत. त्याआधी आपण त्याला गाठू. मी समजावेन त्याला. तुम्ही असे घाबरून बाहेर पडला तर तो वारंवार असं करील. एकदम सोसायटीची मीटिंग बोलावून सांगायला नको. उगा सर्वत्र बोभाटा होईल. कांतीबाई आत येत म्हणाले, हो बरोबर आहे, पटतं तुमचं म्हणणं. चला निघूया. उपमा चहा तयार आहे. नाश्ता करूनच जा. दुपारी लंचला इकडेच या, एकत्र बसून जेवू. चहापान झालं तसं आप्पा त्यांच्याबरोबर निघाले. तुमच्याकडे घराची चावी आहे? नाही, आम्ही घाईनं तसेच बाहेर पडलो. शेजारी ठेवली आहे का? नाही. यापुढे एक स्पेअर की शेजारी किंवा माझ्याकडे द्या. कांतीबाईंचा फ्लॅट येताच आप्पांनी बेल वाजवली. पंकजने दार उघडलं. तो तयार होतच होता. आप्पांना समोर पाहून जरा बिचकलाच. नकळत नजर खाली गेली. वळून तो आत जायला निघाला
तसे आप्पा म्हणाले, पंकज, तयार होताच बाहेर ये, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अंकल, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मी तुझा फार वेळ घेत नाही. 9ला जातोस ना? आता अजून 8:15 वाजलेत. शर्ट घालून तो बाहेर आला. एखाद्या अपराध्यासारखा दूर उभा राहिला. आई वडिलांची नजर टाळत होता. आप्पांनी त्याचं नखशिकांत निरीक्षण केलं. त्याच्या नजरेत पश्चातापाचे अस्पष्ट भाव चमकल्याचे जाणवलं. त्याला पाहून नम्र आवाजात ते म्हणाले, बेटा पंकज, इतका लांब कशाला उभा राहिलास? इकडे, इथे बैस. निमूटपणे बसला. त्याच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, तुला वाटत असेल हा म्हातारा सकाळी सकाळी आपला वेळ घ्यायला आलाय, आपल्या खाजगी गोष्टीत बोलतोय. पण बेटा, तूच विचार कर, काल रात्री जे वागलास ते ठीक होतं का? तुला शोभतं का? अखेर तुझे ते जन्मदाते, त्यांच्या आयुष्याची काठी बनायला हवं असं म्हणत नाही मी, पण त्यांचं डोक्यावरचं छप्परच हिरावून घेणं, त्यासाठी धमकावणं तुला शोभतं का? मी त्यांना कित्येकदा विनवलं की घर घेण्यासाठी मला पैसे द्या, नाहीतर हे घर रिकामं करा. निलेश भाई रितेश भाईला घर घेण्यासाठी पैसे दिलेत, मग मलाच का नाही? मला नाही वाटत संसार करावा? अरे माझ्याकडे एवढे पैसे आहेत कुठे? कांताबाई म्हणाले, फंडाचे आहेत की. ते देऊन बसलो तर रस्त्यावर बसून भीक मागू का? तुमच्यासारखे दिवटे पाणी घालायलाही येणार नाहीत, पण वाटा घ्यायला धावून येतील. कांतीबाई संतापाने थरथरले. तसे आप्पा त्यांना शांत करीत म्हणाले, कांतीबाई, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा तुम्ही, मी समजावतो त्याला. पंकज, हे घर त्यांच्यानंतर तुलाच मिळणार आहे ना, दुसरा नॉमिनी तूच आहेस, मग तू असा घट्ट का धरतोस? इतका शिकलेला तू, तुला माहीत आहे व्याजदर किती कमी झालेत, महागाई केवढी वाढली आहे, त्यात सर्व कसं भागणार? उद्या काही आजारपण आलंच तर औषध पाण्याला पैसे नकोत का? हा विचार त्यांना पूर्वी सुचला नाही? त्या दोघा भावांना देताना सुचला होता, पण त्यावेळी मी नोकरीत होतो, इतकी महागाई नव्हती तेव्हा, व्याजदर पण चांगले होते. आणि हो, मी त्या दोघांना घर घेण्यासाठी पूर्ण पैसे दिले नाहीत, बुकिंग पुरते थोडे दिलेत. मग त्यांनी कर्ज काढून हप्ते भरून घर घेतलेत. वाटल्यास त्यांना विचार, मलाही तेवढेच द्या. त्याऐवजी मी हे घर तुझ्या नावाने करतो ना. निलेश रितेशला पैसे देताना मी तसं सांगितलंय. म्हणजे तोपर्यंत मी लग्न न करता तुम्ही दोघं वर जाण्याची वाट बघत राहू? अरे तुझ्या जिभेला काही हाड, आम्ही मरण्याचीच वाट पाहत आहेस? लीलाबेन न राहून म्हणाल्या, हे बघ पंकज, डोक्यात राग घालून कुठलेच प्रश्न सुटत नाहीत. इथे 2 बेडरूम आहेत. सध्या तरी तुम्ही दोघे आरामात राहू शकता. तुला लग्न करायला काहीच हरकत नाही. पण रती तयार नाही ना, तिला वेगळं राहायचं आहे. मग तू असं कर, सध्या भाड्याचं घर घे, नंतर बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःचं घर घे. अरे हल्ली बँकांमध्ये कर्ज देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक आकर्षक योजना आहेत. हे सगळं त्या कार्टीनंच त्याच्या डोक्यात भरवलंय. उसळून कांतीबाई म्हणाले, कांतीबाई तुम्ही शांत राहा, मी बोलतोय ना. पंकज, रती कामावर आहे? हो. मग छान, दोघं मिळून सहज घर चालवू शकता. बँकेच्या कर्जाविषयी काही माहिती अगर मदत हवी असल्यास जरूर माझ्याकडे ये. पण उगाच डोक्यात राग घालून आई बाबा ओरडू नकोस. अरे शेवटी सगळं मुलांनाच, कोणी वरती थोडंच घेऊन जाणार आहे. ते माहीत आहे अंकल, पण मुलामुलात फरक केलेला मला खपत नाही. हे सगळं खोटं आहे. उलट तू सर्वात लहान, शेंडेफळ म्हणून तुझेच जास्त लाड केलेत. त्या दोघांना बाहेरगावी पाठवलं, हॉस्टेलवर राहून ते शिकले,
तर तुला इथेच डोनेशन देऊन सीट घेतली. का? तर सर्वात लहान लाडका. तुला कॉलेजला जायला सोयीचं व्हावं म्हणून तुझ्या इच्छेप्रमाणे तुला बाईक घेऊन दिली. तुला जे हवं ते घेऊन दिलं. हे सर्व विसरलास? डोळ्यांतील ओघळणारे अश्रू पुसत लीलाबेन म्हणाल्या, हे बघ पंकज, काल रात्री जे झालं, जे वागलास ते विसरून जा. यापुढं आईवडिलांचा असा अपमान अनादर करायचा नाही. मनावर संयम ठेवून वागायचं, सांभाळून बोलायचं. हो, त्यांनाही सांगा तोंड सांभाळून बोलायला. आता मी लहान नाही. उठून तो तरातरा हात गेला. आप्पा म्हणाले, आता तुम्ही त्याला काही बोलू नका. दुपारी आमच्याकडे जेवायला या, मी निघतो. म्हणून आप्पा बाहेर पडले. दुपारी दोघेही आप्पांकडे जेवायला आले. त्या दोघांचे परत परत आभार मानायला लागले. तसे आप्पा म्हणाले, त्यात एवढा आभार काय मानता? आमच्यावरील विश्वासापायी रात्री तुम्ही आमच्याकडे आलात. आम्ही शेजार धर्म पाळला. आपण इतकी वर्षे एका सोसायटीत एकत्र राहतो. अडीनडीला एकमेकांच्या कामी नाही यायचं तर केव्हा? यापुढे पंकजच्या वागण्यात सुधारणा झाली तर मी स्वतःला नशीबवान समजेन. म्हणजे माझ्या सत्याचा प्रयोग झाला असे वाटेल. बरं, तुम्ही त्याच्या लग्नाच्या विरोधात तर नाही ना? छे हो, आता मिया बीवी राजी म्हटल्यावर आम्ही काय करणार? पूर्वीचे दिवस राहिलेत कुठे? तसं काहीतरी लीलाबेन म्हणत होत्या. नाही, मुलगी सिंधी आहे. आमच्याबरोबर मिळून मिसळून वागली तर काहीच प्रश्न नाही. पण लग्नापूर्वीच तिच्या अनेक अटी. वेगळं राहायचं आहे म्हणे. मग तुमच्या हिमतीवर घर घ्या आणि राहा. बापाकडे कशाला पैसा मागायचा? रागाने लीलाबेन म्हणाल्या. ती कुठे भेटली त्याला? तुम्ही पाहिली ती? सुमतीनं विचारलं. माहीत नाही. कुठे ओळख झाली तिची. कधी घरी आली नाही. पण रात्री तासन तास फोनवर बोलत असतात. फोनचं बिल हजारावर येतं. काय सांगू सुमतीबेन, खर्चाला एक पैसा देत नाही. उलट माझ्याकडून घेऊन जातो. हो, त्याला चांगला पगार असावा. पण एक पैसा काढेल तर शपथ. चांगलं चमचमीत खायला हवं, डबा हवा, इस्त्रीचे कपडे घालायला हवेत. तर घरात खर्चासाठी पैसे दिले तर काय बिघडलं? उलट पेट्रोलसाठी, बाईक रिपेअरसाठी माझ्याकडेच मागतो. कांतीबाई म्हणाले. मग पैशावरून रोज वाद होतात. सुमतीबेन, तुम्ही खरंच भाग्यवान. तुमच्या दोन्ही मुली किती उणी, प्रेमळ, दूर असल्या तरी तुमची काळजी किती घेतात, किती किती जीव लावतात. परदेशात राहिल्या तरी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. मी तुम्हाला दोन्ही मुली म्हणून पूर्वी किती दुखवायची याची मला लाज वाटते आज. जाऊ दे लीलाबेन, जुन्या आठवणी कशाला उकरून काढता? झालं गेलं गंगेला मिळालं. मुली मुलात फरक राहिलेला नाही. बाकी आम्ही खरंच भाग्यवान. दोन्ही मुली प्रेमळ गुणी आहेत. बरं, पंकजचा लग्न करायचा विचार कधी आहे? आपण एकदम विचारलं. देव जाणे, त्यासाठी घर हवं ना? कांतीबाई म्हणाले. त्याविषयी मी बोललोय. सुरुवातीला भाड्याच्या घरात राहील, मग वाटल्यास स्वतःच कर्ज घेऊन घेईल. डिपॉझिटसाठी काही द्यावे लागतील, तेवढी तुम्ही मदत करा. आता आपलीच मुलं म्हटल्यावर अडचणीला मदत करायलाच हवी. आप्पांनी सांगितलं. ती करायला काहीच हरकत नाही, पण ते उद्धट बोलणं वागणं. आजची पिढी, त्यांना सहनशीलता कमी. सगळं फास्ट फास्ट हवं, कष्ट करायला नकोत. पण आपण पालकांनी थोडं समजून वागायला हवं. त्यांनाही कामाचे, तेथील स्पर्धेचे ताणतणाव असतात. त्यातून प्रेम प्रकरण, मनाचा तोल ढळतो. अशा वेळी आपण डोकं शांत ठेवून संयमानं वागावं, कमी बोलावं. तुमचा पंकज तसा चांगला आहे. तुमचे संस्कार आहेत. कधी थोडा वेडावाकडा वागला तर सांभाळून घ्या. तुम्ही फार छान सांगितलं. तो चिडला म्हणून हे चिडायचे.
मग शब्दानं शब्द वाढायचा. यापुढे तोंडाला कुलूप. लीलाबेन म्हणाल्या, जेवताना उघडा, नाहीतर जेवणार कसं? सुमतीनं हसत म्हटलं. मग विषय दुसरीकडे वळला. हसत हसत जेवणं पार पडली. दोघंही आभार मानून घरी गेले. बऱ्याच दिवसात कांतीबाई लीलाबेन दिसले नाहीत. फोन पण आला नाही. सगळं ठीक चाललं असेल म्हणून बरं वाटलं. मधल्या काळात आप्पा व सुमती बेंगलोरला आप्पांच्या आत्ते बहिणीच्या मुलीच्या लग्नाला गेले. तिथे काही मंडळींचा केरळला जाण्याचा कार्यक्रम ठरला. सोबत आहे म्हणून सुमती व आप्पाही गेले. तेथील हिरव्यागार वनराईने आणि सुरेख सृष्टी सौंदर्याने डोळ्यांचं पारणं फिटलं. दोघं ताजी तवाणी होऊन आली. मध्यंतरी एक दोनदा कांतीबाईंना पंकजच्या बाईकवर पाठी बसून जाताना आप्पांनी पाहिले. त्याने हात केला. घरी आल्यावर सुमतीला म्हणाले, अगं बाप लेखात समेट झालेला दिसतोय. कांतीबाईंना पंकजबरोबर बाईकवर बसून जाताना पाहिलंय मी. कांतीबाई आनंदी दिसले. बरं वाटलं. बरं झालं बाई, चांगली बुद्धी दिली देवाने. एकदा बँकेत गेल्यावर आप्पांना कांतीबाई भेटले. जवळ येऊन म्हणाले, आप्पासाहेब, तुम्ही गावी गेला होता की काय? एक दोन वेळा येऊन गेलो, फोनही केला. काही काम होतं का? सगळं ठीक आहे ना? मी नातीच्या लग्नाला बेंगलोरला गेलो होतो. तेथून केरळची ट्रिप करून आलो. वाह, छान. सहज भेटायला आलो होतो. पंकज काय म्हणतो? ठीक आहे, नोकरीच्या शोधात आहे. त्याला नोकरी होती ना? अचानक ती कंपनी बंद पडली. 1 महिन्याची नोटीस दिली. आता नव्या नोकरीच्या प्रयत्नात आहे. पण त्यावरून दोघांचं काहीतरी बिनसलं आणि लग्न मोडलं. म्हणजे मुलीनंच नाही म्हटलं म्हणे. यात आनंद मानावा की दुःख काहीच कळत नाही. आम्ही मध्ये पडलो नाही. त्याने जे सांगितलं ते ऐकून गप्प बसलो. कारण ती मुलगी घरी कधीच आली नाही. आम्ही तिला पाहिलंसुद्धा नाही. असू दे, असू दे. कधी कधी काही घटना चांगल्यासाठीच होतात. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. दुसरी चांगली मुलगी मिळेल. हो, मलाही तसंच वाटतं. कारण तेव्हापासून तो खूप शहाणा व समंजस झाला आहे. आमच्याशी नीट वागतो, आमची काळजी घेतो, नोकरीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. कधी कधी त्याची दया येते. एकटाच तासनतास उदास बसलेला असतो, खास करून रात्री. तेव्हा वाईट वाटतं. सगळं ठीक होईल. धीर करा. त्यालाही नैतिक धैर्य द्या. बरं, येऊ मी? आप्पा बाहेर पडले. त्यांच्या मनात आलं वाट चुकलेलं कोकरू ताळ्यावर आलं. केव्हा केव्हा आयुष्याच्या मार्गातील अडचणी, अनुभव, आव्हानं माणसाला शहाणी समंजस बनवतात. पंकज त्यातलाच एक. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.